नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. 19 फेब्रुवारी मंगळवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत. आरबीआय कडून केंद्राला 28,000 कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश हस्तांतरित झालेला आहे. याच्या आधी चालू वर्षामध्ये 40,000 कोटी एवढा लाभांश सरकारला हस्तांतरित झाला होता. म्हणजे चालू वर्षात एकूण 68,000 कोटी एवढा लाभांश सरकारला आरबीआय कडून मिळालेला आहे. ह्याच लाभांशाचा इश्यू होता, जिच्यावरून उर्जित पटेल आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये वितुष्ट आलं होतं आणि त्याच्यानंतर मग उर्जित पटेल यांनी राजीनामा दिलेला आहे. ऍक्च्युली हिच्यामुळे एक गोष्ट चर्चेत होती, ती म्हणजे कलम 7. कलम 7चा प्रथमच वापर करण्यात आला की ज्यावेळेस केंद्र सरकारला की वेलफेअर ऑफ द नेशन साठी गरज असते त्यावेळेस मग हा अंतरिम लाभांश उचलला जातो वगैरे. सो कलम 7 एक लक्षात असू देत, पहिल्यांदा वापर केला गेला आहे. आणि आरबीआयच्या बाबतीमध्ये आरबीआयचं बेसिक तर नेहमीसाठीच आपल्याला हे असतं. सो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आरबीआयचं बेसिक सांगाल. आरबीआयची स्थापना कधी झाली, आरबीआयचं फंक्शन काय असतं, म्हणजे त्याचे वेगवेगळे फीचर्स काय. त्याच्यानंतर निवडणुकांसाठी फेसबुकची पूर्व तपासणी. फेसबुक बरोबर इतर सामाजिक माध्यमं जसं तिच्यामध्ये गुगल इंडिया आहे, युट्यूब इंडिया आहे, सो यांचंही पर्टिक्युलरली पूर्व तपासणी केली जाईल. म्हणजे गुगल इंडिया आणि युट्यूब इंडिया यांनी ही प्रोसेस सुरू सुद्धा केलेली आहे. 21 फेब्रुवारी पासून फेसबुकची प्रोसेस सुरू होईल. सो एवढे याच्यामध्ये काय असतं की आता आपण जी आचारसंहिता नावाची गोष्ट इलेक्शनच्या बाबतीत बघतो, तर त्या आचारसंहितेमधून एक गोष्ट क्लिअर होते की 48 तास आधी तुम्ही कसल्याही पद्धतीचे मजकूर देता कामा नये वोटिंगच्या आधी. आता मग त्याच्याकरता पेड न्यूज किंवा मग समाज माध्यमांवरील मतदारांना प्रभावित करणारा मजकूर, अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी आता कठोर पूर्वचिकित्सा राबवण्यात येणार आहे. आणि असं करणारा भारत हा चौथा देश आहे. याच्या आधी अमेरिका, इंग्लंड आणि ब्राझील हे 3 देश आहेत. त्याच्यानंतर भारताचा चौथा क्रमांक लागतो. आता याच्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये फेसबुक, गुगल इंडिया आणि युट्यूब इंडिया तिघांनी ही ग्वाही दिलेली आहे की आम्ही ह्या पूर्व चिकित्सेसाठी तयार आहोत, तसंच आम्ही ही प्रोसेस सुरू सुद्धा करतो आहोत. सो आता फेसबुकची पूर्व तपासणी प्रक्रिया जी असेल तिच्यामध्ये ज्या भारतीयाला राष्ट्रीय हिताचा किंवा राजकीय मजकूर प्रसिद्ध करायचा असेल, म्हणजे तुम्हाला एखाद्या पॉलिटिकल पार्टीकडून लिहायचं आहे किंवा कशाही पद्धतीचा राजकीय मजकूर किंवा राष्ट्रीय हिताचा मजकूर लिहायचा असेल, तर त्याला भारतीय यंत्रणेने दिलेलं वैध ओळखपत्र आणि निवासाचा दाखला फेसबुकला सादर करावा लागेल. आणि जर काही जाहिरात करायची असली तर त्याच्यासाठीचं शुल्क भारतीय चलनात सुद्धा तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने फेसबुकवर हे वर्कआउट होणार आहे. आतापर्यंत असं सामाजिक माध्यमांवर कसल्याही पद्धतीने पूर्वचिकित्सा होत नव्हती, ती होते आता. कारण या बाकीच्या देशांमध्ये होतंय, मग तिच्यामधून की भारतात का होऊ नये. आपण जगातला सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहोत. आपल्या जे काही ज्या पद्धतीने आपण निवडणूक आणि डेमोक्रेसी आपली वर्कआउट होते, तिच्यामध्ये ही गोष्ट फार महत्वाची आहे. कारण आजच्या डेटमध्ये सोशल मीडिया हे खूप महत्वाचं प्रभावी माध्यम म्हणून पुढे आलेलं आहे. 2014ची जर तुम्ही लोकसभेचे निवडणुका बघितल्या तर तिच्यामध्ये आप आणि बीजेपी या 2 पक्षांनी सोशल मीडियाचा खूप चांगला वाईज वापर केला होता. त्याचा त्यांना खूप फायदा आला होता. सो फेसबुकची पूर्व तपासणी आणि याच्याच बरोबर गुगल इंडिया आणि युट्यूब इंडिया हे महत्वाचं आहे. भारत असा करणारा चौथा देश आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मतदार याद्या ज्या असतात त्या मतदार याद्यांवर मतदारांची रंगीत छायाचित्र असणार आहेत बघा. म्हणजे आपलं जे काही ओळखपत्र असतं तिच्यावर आधारवर आपलं रंगीत छायाचित्र असतं, पण ज्या मतदार याद्या असतात जिच्यात फक्त नावं असतात, आता म्हणजे तुम्ही जर वोटिंगला गेला असाल तर वोटिंगला ती लोक तुमचं नाव शोधतात बघा मतदार याद्यांमध्ये, तर तिच्यात छायाचित्र नसतं आणि तिच्यामधून बोगस मतदानाला तिच्यामधून प्रोत्साहन मिळतं. त्याच्यामुळे बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी हा एक भारी फंडा आहे की याच्यावर आता मतदार यादीत प्रत्येक व्यक्तीचं 100% जेवढी नावं आहेत त्यांचं रंगीत छायाचित्र तिथं असेल, सो दॅट बोगस मतदान होण्याचे चान्सेस कमी असतील. संपादकीयमध्ये लोकसत्ताला प्रगत शैक्षणिक धोरणांचा असर म्हणून विनोद तावडे जे शिक्षण मंत्री महाराष्ट्राचे, त्यांचा लेख आलेला आहे. हा तुम्ही टेलिग्रामवर वाचू शकता. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट जे आपल्या टेलिग्रामचं नाव, युट्यूबचं नाव आहे तेच सेम तसं टाईप करा टेलिग्रामला, किंवा प्रत्येक व्हिडिओच्या खाली टेलिग्राम लिंक असते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिच्यामधून तुम्ही क्लिक करून सुद्धा टेलिग्राम जॉईन करू शकता. हिच्यामध्ये आपण ज्या गोष्टी बघितल्या आहेत त्याच आहेत, पण हिच्यात काही बेसिक आकडेवारी सुद्धा दिलेली आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या नवीन टिपिकल काही जे प्रोव्हिजन्स असतात. पण आपल्याला शैक्षणिक योजना ज्या असतात त्याच मॅटर करतात, पण तरी सुद्धा तुम्ही हे वाचणं गरजेचं आहे. हा लेख तुम्ही तिथून वाचू शकता. गार्डन बॅक्स ही खूप महत्वाची व्यक्ती बघा. गार्डन बॅक्स यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 81व्या वर्षी. फुटबॉलपटू होते इंग्लंडचे आणि गोलरक्षक होते. 1966 मध्ये जो विश्वचषक जिंकला होता इंग्लंडने, इंग्लंड हा असा देश आहे जी फुटबॉलची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो. आणि आजवर एकदाच विश्वचषक फुटबॉलचा त्यांनी जिंकला आहे, तो 1966 मध्ये जिंकला होता. आणि त्यावेळेस
जर्मनीच्या विरोधामध्ये खेळत असताना यांनी फक्त 2च गोल होऊ दिले होते आणि तिच्यामुळे इंग्लंड हा जिंकला होता विश्वचषक 1966 मध्ये. म्हणून 1966 मधली गोलरक्षक म्हणून गार्डन बॅक्स यांची भूमिका खूप सराहली गेली. पण 1970च्या बाबतीत त्यांना लोकांनी लक्षात ठेवलं तर हा 1970चा जो विश्वचषक होता याच्यात पेलेचा जो हेडर होता तो अडवला होता यांनी, गार्डन बॅक्स यांनी. आणि पेलेचं स्वतःचं स्टेटमेंट आहे की हा माणूस भूतासारखा अवतरला आणि त्यांनी म्हणजे तो जो गोल होता तो अडवला, कारण हेडर इतक्या स्पीडमध्ये मी मारला होता हे मला माहित होतं. त्या हेडरला वाचवणं हे सामान्य माणसाचं काम नाही, हे भूतच करू शकतं. ते गार्डन बॅक्स बद्दल असे पेलेने उद्गार काढले होते आणि तो जो गोल त्यांनी वाचवला होता त्याला सेव्ह ऑफ द सेंचुरी म्हटलं गेलं होतं, की शतकातला सर्वात चांगल्या पद्धतीने सेव्ह केलेला गोल. 15 वर्षाची कारकीर्द होती गार्डन बॅक्स यांची, ज्यात 73 आंतरराष्ट्रीय सामने आणि 628 क्लब सामने ते खेळले होते. सो गार्डन बॅक्स ही व्यक्ती लक्षात असू देत, हे महत्वाचं नाव क्रीडा क्षेत्रातलं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. स्टरलाइट हा वेदांत कंपनीचा प्रकल्प, याला तमिळनाडूमध्ये मान्यता नाहीच, हे सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केलेलं आहे. हरित लवादाने आदेश दिले होते की त्यांना परत एकदा लायसन्स नूतनीकरण करून जे काही केमिकल आहेत किंवा घातक पदार्थ ते वापरण्याच्या मुभा देण्यात यावी, परंतु सर्वोच्च न्यायालयाने हे रद्दबातल ठरवलेलं आहे. हा जो स्टरलाइट प्रकल्प होता हा प्रदूषणामुळे चर्चेत होता. तमिळनाडूचं जे काही प्रशासन होतं किंवा तमिळनाडूचं सरकार जे काही त्यांनी तुतीकोरीन मधला प्रकल्प प्रदूषणाच्या कारणास्तव बंद करण्याचा आदेश दिला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले त्याच्यानंतर आता याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि स्टरलाइट हा प्रकल्प आता तिथं असणार नाहीये, तो बंदच राहील. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे, आपल्याला स्टरलाइट वेदांताचा प्रश्न नाही येत, आपल्याला हरित लवादावर प्रश्न विचारला जाईल. सो हरित लवाद, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, त्याची स्थापना कधी झाली है ना, तो कायदा कुठला आहे, त्याच्यानंतर किती दिवसाच्या आत त्यांनी निर्णय देणं बंधनकारक असतं, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. त्याच्यानंतर लढाऊ विमानांच्या अपघातांच्या चौकशीत सर्वोच्च न्यायालयाचा नकार. मिरेज 2000 नावाची जी काही लढाऊ विमानं आहेत त्यांचा अपघात झाला होता म्हणजे ट्रेनिंगच्या दरम्यान, आणि शिकाऊ विमानं आहे ती, तिच्यामध्ये स्क्वॉड्रन लीडर समीर अब्रोल आणि स्क्वॉड्रन लीडर सिद्धार्थ नेगी हे दोघं वैमानिक ठार झालेत आणि त्याच्यामुळे एक याचिका गेली सर्वोच्च न्यायालयात. पण सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे की अशा पद्धतीने आम्ही या चौकशी करू शकत नाही, त्याच्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलली पाहिजेत वगैरे. सो सुप्रीम कोर्टाने त्याला नकार दिलेला आहे. काश्मीरमध्ये सरकारने जनमत घ्यावे असं कमल हसन यांचं स्टेटमेंट आहे. एकेकाळी मय्यम नावाचं नियतकालिक हे चालवत होते आणि तिच्यामध्ये त्यांनी काश्मीर प्रश्नाबद्दल लिहिलं होतं वगैरे. सो काश्मीर मध्ये सरकारने, आता ही काही आता प्रॅक्टिकल बाब नाहीये, हा विषय खूप मागे पडला आणि आता असं काही होणार नाहीये. आणि आझाद काश्मीर हा पण चर्चा बरीच हिच्यात चालते, पण हे वर्कआउट होणारी गोष्ट नाहीये. रेफरंडम वगैरे ज्या गोष्टी त्यावेळेस इन्स्ट्रुमेंट ऑफ असेशन ज्यावेळेस साईन झालं होतं त्यावेळेसचा हा इश्यू होता, पण ते आपण आतापर्यंत केलेलं नाहीये, जनमत भारताने घेतलेलं नाहीये. सो भारताच्या बाजूने हाच एक निगेटिव्ह इश्यू आहे सगळा काश्मीरच्या बाबतीत. आणि कमल हसननी हे वक्तव्य केलेलं आहे. काय होतं, असे वक्तव्य आले की ते जरा अजून केंद्र सरकारसाठी प्रॉब्लेमॅटिक ठरतं. कुलभूषण जाधव 48 वय वर्ष 48 यांची शिक्षा मृत्यूदंड जो काही आहे तो रद्द करा. पाकिस्तानने त्यांना दिलेला आहे की भारताचे गुप्तहेर आहेत म्हणून, ते रिटायर्ड आपल्या नेव्हीचे अधिकारी आहेत आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने ही मागणी केलेली आहे. हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात जी मागणी होत होती, आंतरराष्ट्रीय न्यायालय हेगमध्ये आहे बघा, आणि ही मागणी चालू असताना सगळं जे काही सुनावणी होत होती तेव्हा पाकिस्तानचे हंगामी न्यायाधीश जे होते तसद्दुक हुसेन गिलानी, 69 वर्ष वय आहे त्यांचं, त्यांना हृदयविकाराचा झटका आला तिथं. सो त्याच्यामुळे पण ही एक घटना महत्वाची आहे. सो येत्या काळात बघूयात आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कशा पद्धतीने वर्कआउट होतो हा सगळा प्रकार. महाराष्ट्र टाइम्सचं जे संपादकीय आहे तिच्यामध्ये असंघटित कामगारांसाठीची पेन्शन योजना कशी फसवी आहे हा कॉम्रेड अजित अभ्यंकर यांचा लेख आहे. हा टेलिग्रामला तुम्ही वाचू शकता. आता कसली योजना, आता तिच्यावर त्यांनी दिलेलं आहे असंघटित कामगार भारतातलं एकंदरीत सरासरी वय, मग यांनी 60 वर्षानंतर ते प्रति महिना 3,000 रुपये मिळणार आहेत, तर ते कसे मिळतील, ती बचत, ते म्हटलं की ही पेन्शन नाही ही बचत योजना आहे वगैरे, ते एक्सप्लेन केलेलं आहे. ऍक्च्युली कसं असतं की इतकं असं क्रिटिक करायचा आपल्याला काही परीक्षेत विचारलं जात नाही. तुम्हाला एमपीएससीत विचारलं गेलं तर योजना विचारली जाईल, युपीएससीत विचारलं तिचं आउटकम विचारलं जाईल, कारण अजून लागूच झालं नाही त्याच्यामुळे आउटकमचा प्रश्न येत नाही, त्याच्यामुळे खूप काही कामाचं नाहीये. बट स्टील तुम्हाला इंटरेस्ट म्हणून तुम्ही वाचू शकता. हुतात्मा जवानांचं कर्ज स्टेट बँकेने माफ केलेलं आहे. सीआरपीएफच्या 23 जवानांचं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे. सीआरपीएफच्या जवानांचा पगार हा स्टेट बँकेत होत असतो आणि त्याच्यामुळे स्टेट बँकेकडून 23 जवानांनी जे काही कर्ज घेतलं होतं, जे शहीद झालेत,
त्यात 23 जवानांचं कर्ज स्टेट बँकेने माफ केलेलं आहे. बँकेच्या विमा सुरक्षेच्या तरतुदीनुसार प्रत्येक जवानाला 30 लाख रुपयांचा विमा सुद्धा काढलेला असतो. तो 30 लाख रुपयाचा विमा सुद्धा त्यांना तात्काळ पैसे देण्यात यावे असंही बँकेने क्लिअर केलेलं आहे. क्रेडाई, कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया, या क्रेडाईने हुतात्मा जवानांना 2 BHK घर मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ते जवान ज्या शहरात राहतात किंवा त्याच्या जवळपासच्या शहरामध्ये हे 2 BHK घर त्यांना देण्यात येईल. सो क्रेडाईचा हा निर्णय हा खूपच स्तुत्य उपक्रम आहे. सो फक्त आपल्या इथं हा एक मेजर प्रॉब्लेम आहे की जेव्हा एखादी घटना घडते त्यावेळेस अशा पद्धतीने मदतीचे ओघ सुरू होतात. सो ह्या कायमस्वरूपी जर प्रोव्हिजन केल्यात आणि असे नियम आपण बनवूनच ठेवले तर ते खूप चांगलं होईल. आणि सेना किंवा राष्ट्रवाद याच्या संबंधीची जी काही फिलिंग असते ती जर 24/7 आपल्यात असली तर त्यातून खूपच चांगलं राष्ट्र निर्माण होऊ शकतं. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या टेलिग्राम चॅनललाही फॉलो करा, आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.